पहिला बॉल मितेश सडी. चेंडूवरती आड्या बॅटने खेळलेला फटका. राज त्या ठिकाणी आलाय वेगाने. ओ हो, चेंडूला अडवल्यानंतर फेकी केल्यानंतर यष्टीवरती चेंडू आदळला. त्यावेळेस कोणता फलंदाज क्रीजमध्ये होता, कोणता फलंदाज बाहेर जाणार असेल ते आपल्याला स्क्रीनवरती दाखवलं जाईल. पहिल्या चेंडूवरती मितेश झालाय बाद. मितेशची जागा भरून काढण्यासाठी ज्ञानेश येतोय. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु त्या ठिकाणी राजेशची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्या फिल्डिंगच्या जोरावरती आपण मला बॅकअप देत असताना रुद्राने त्या चेंडूला अडवला, फेकलं थेट यष्टीवरती आणि त्यावेळेस फलंदाज आपल्या क्रीजमध्ये नव्हता, बाद व्हावं लागलं. चलो नेक्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपाने विकेट आलाय. निहाल पुन्हा एकदा रेडी झालाय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. कव्हरच्या दिशेला मारला फटका, एक धाव भेटेल. एका धावाने सुरुवात होईल धावसंख्येला. 1-ने 2 चेंडू 1 धाव फलकावरती लगावले गेलेले आहे. महत्वाची मॅच दोघांसाठी. लुजर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला नोचा इशारा पंचांकडून आणि चेंडूला गॅप मधून पाठवलं. 4 धावांसाठी चौकार. सहा आकड्यावरती ज्ञानेशने आल्यानंतर आल्या पहिल्या चेंडू चौकार ठोकलाय. ओहो, आणखीन एक चांगला फटका होता. आता मात्र मगाशी ऑन साईडला होता, आता कव्हरच्या दिशेला आपण पाहिलं तर तो बॅनर जरासा वाचलाय ठोकताना चेंडूशी आणि त्यामुळे डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलक वाढेल. सात धावा फलकावरती. हलक्याने घेऊन काढला चेंडूला. 1 रन आणखी धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावानिशी धावफलक 8 वरती पोहोचलाय. एलिमिनेटरचा मुकाबला पाहतोय आणि या मुकाबल्यामध्ये ओहो, ऑन साईडला आणखीन एक चांगला करारा शॉट.
वा वा बॅटिंग जबरदस्त पहा. बघिरा आला आतमध्ये कलर बदलून. माहित आहे मला शिकू नको. 4 धावांनी वाढ. धावफलक 17 वरती पोहोचलाय. ज्ञानेशनी आल्यानंतर आपली ताबडतोड फलंदाजी दाखवलाय. बॅटची कडा. थोडा काळ चेंडू हवे होता. आता मात्र रनआउटच्या रूपाने ज्ञानेशला बाद व्हावं लागते. झालंय. ज्ञानेशने आपलं काम केलंय. 3 चौकार ठोकले. 6 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी. नवीन फलंदाज हस्तिक आलाय. कर्णधार. 17 धावा फलकावरती. हरीशचा हा पुढचा बॉल. ओहो पुढे सरसावून फॉलोअप मध्ये उचलून त्या यष्टीवरती मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु असफल राहिलाय. मारला नाही त्या चेंडूला. 1 रन कंप्लीट झाली. त्या कारणे 18 धावा फलकावरती दिसत आपल्याला. हलक्या रीतीने खेळून काढला. हस्तिकने टिकला झोनमध्ये चेंडू पाठवलाय. 1 रननी धावफलक 19 वरती पोहोचलाय. 19 धावा फलकावरती. 2 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. ऑन साईडला डिक्लारच्या स्वरूपात धावा फलकावरती. यस इम्पॅक्ट बोलावला जातोय. राज येतोय आणि निहाल बाहेर जातोय. कव्हरच्या दिशेला मारला फटका. डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 ओव्हरमध्ये 21 धावा फलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यानंतर UCC संघ लगावतोय. दोन ओव्हर 21 झाले. 2 ओव्हर बाकी आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज आर्य येतोय. आकुटा पॅच चेंडू. नोचा इशारा पंचांकडे. चेतननी चेंडूला अडवलाय. फेकी या ठिकाणी बॅकअप करत असताना ओ हो 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 त्याचं नव्हतं झालं. विपरीत घडलं. 6 धावा भेटतील या चेंडूवरती. नो +1 थ्रो. आकाश कांबळी उर्फ अलेक्स. पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय. चेंडूला 1 धाव घेतलाय चेंडूवरती. 1 धावांची धावफलक 28 वरती पोहोचलाय. सडे बॅटिंग खेळला फटका. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला अडवलाय आणि अडल्यानंतर त्याच्या शरीराला चेंडू लागल्यानंतर खेळपट्टीवरती पुन्हा रिटर्न आला होता.
आणि तो गॅदर करताना एक रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली येताना. 29 धावा 3 बॉल या षटकातले बाकी. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय 1 रनसाठी. धावफलक 31 वरती. हलक्या रीतीने हा चेंडू सुद्धा खेळून काढलाय. 1 रन अजून भेटेल. 31 आत्ता झालाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. एक रन अजून भेटेल. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 32 धावा फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर युसीचा संघ. शेवटचं षटक बाकी आहे. 32 धावा फलकावरती आहेत. आकाश स्ट्राईक एंडवरती. हर्ष आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू कव्हर दिशेला खेळलेला फटका. फिल्डर आलाय चेंडूवरती. फेकी केलाय. फेकी थोडीशी खराब. 1+1 अशा 2 धावा धावसंघामध्ये ऍड केल्या जातील. 2 धावण्याची धावफलक 34 वरती पोहोचलंय. $34 रन. 5 चेंडू बाकी आहेत. पुढचा बॉल आकाशसाठी. टॅपच्या सारे केलेला फटका. या ठिकाणी फिल्डिंग झालाय. पुन्हा एकदा खराब थ्रो. 1 रन भेटेल. 1 रन नेशी 35 धावा फलकावरती. 4 चेंडू अजूनही बाकी असतील. हस्तिक स्ट्राईक एंडवरती. खोलवर टपाय चेंडू. सरळ बॅटिंग खेळला फटका. राजने केले चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये. 4 धावांनी वाढ. धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 39 वरती पोहोचलाय. 39. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. आकुटप्या चेंडू आणि त्या चेंडूवरती सरळ बॅटिंग खेळला फटका. गण्याला चान्स नाही हा चेंडू रोखण्यासाठी. येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 आल्यात. बॅक टू बॅक 2 आल्यात. तिसरा आला तर 500 रुपयाचा पारितोषिक मोरेगाव चॅलेंजर संघाकडनं दिलं जाणार. आयोजकाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकार येईल का? प्रयत्न तोच आहे. कव्हर दिशेला मारलं. तिसरा चौकार आलाय. बॅट्समनचं नाव आहे हस्तिक पाटील. हस्तिकने हस्ते मारलेलं हे 3 चौके आणि 500चं पारितोषिक सुद्धा हस्तेच घेणार आहे. आणि कोणाच्या हस्ते घेणार आहे? मोरेगाव चॅलेंजर संघाच्या हस्ते. 47 या आजच्या दिवसातली सर्वात मोठी टोटल. चौथा अडवला. राज त्या ठिकाणी आहेत. राजेश जगताप या चेंडूला अडवला. 1 रन आला. 1 रनची धावफलक 48 वरती. 12ची सरासरीने 48 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या 4 षटकामध्ये. आणि 4 षटकामध्ये सेकंड इनिंग मध्ये स्वराज्य संघाला 49 धावांचं टार्गेट. चला हॅट्रिक चौके बघून घ्या कोणत्या पद्धतीने स्क्रीनवरती आता आपल्याला दिसतील. कोणत्या पद्धतीने एक्झिक्यूट केलेले ते हस्तिकनी. हा जबरदस्त बॅटिंग हस्तिकची राहिलेली आहे शेवटच्या क्षणामध्ये. बॅक टू बॅक 3 चौकार आले आहेत. मोरेगाव चॅलेंजर संघ रेडी राहायचा आहे. 500 रुपयाची ती इनामी राशी आहे त्यांना देण्यासाठी.
कमाल की बॅटिंग सुरुवात केली होती. थोडीशी सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेट येताना आपल्याला पाहिलं, परंतु ज्ञानेशने आल्यानंतर मोमेंटम शिफ्ट केला, सुरुवात केली ये आणि झंझावतीला सुरुवात केल्यानंतर आपण पाहिलं पुढच्या फलंदाजाने सुद्धा चांगली साथ दिली. त्याच्यानंतर आल्यानंतर हे पहा, हे 3 चौके पहा कोणत्या पद्धतीने. पहिला सरळ बॅटिंग केला फटका, त्याच्यानंतर हा दुसरा कव्हरच्या दिशेला, हा तिसरा आहे, हा तिसरा आहे. त्याच्या अगोदर दुसरा होता, पहिला कुठेतरी हरवलाय. चला 24 चेंडूमध्ये 49 धावांचं लक्ष स्वराज्य 11 संघासाठी आणि तो त्या लक्ष्याचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल. हा दुसरा झाला, हा तिसरा पहा. आणि याचा लेखाजोखा हा अनिकेत सावंत या ठिकाणी दाखल झालेल्या कामावरनं आल्यानंतर डायरेक्ट इथे या ठिकाणी आलेले आहेत की माझा सुद्धा आवाज मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गुंजला पाहिजे. या सेकंड इनिंगमध्ये त्याचा लेखाजोखा आपण त्यांच्या आवाजातून ऐकणार आहोत. वेलकम अनिकेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. चला वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचे मोरेगाव चॅलेंजरच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. 49 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात, फेकी खराब यष्टीरक्षकाकडून. चांगल्या तऱ्हेने त्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फेकी देखील चांगली होती. 1 धावेने सुरुवात झाले, संघाचं खातं उघडले. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. आव्हान मोठं असेल, प्रत्येक चेंडू तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल. निर्धाव चेंडूची सांगता. राज्य साथीनं चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 22-48 सिक्वेशन आपल्या लाईव्ह मेगा स्क्रीनवरती आपण पाहतोय. आउटसाइड लेग स्टंप डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केला आहे. 1+1 1+2 म्हणजे 3 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. बोनसच्या रूपामध्ये 3 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 2 चेंडूचा खेळ झाला आणि 4 धावा धावफलकावरती लागलेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आता मोठा फटका खेळावा लागेल. मोठं आव्हान ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता. मागील इनिंगमध्ये आपण पाहिलं लगातारचे 3 चौकार हस्तिक पाटील याच्या बॅटमधून आपण पाहिले. समोर दिशेने पहिला, दुसरा ऑन साईड आणि तिसरा ऑफ साईडला. चांगल्या दर्जाचा खेळ हस्तिक पाटील याचा आपण पाहिला. त्या लगातार 3 चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने वाढल्याने धावफलक जाऊन स्थिरावले 49 या आकड्यावरती. 49 धावांचा पाठलाग करत असताना सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्टेट डाऊन द ग्राउंड. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. टीम UCC उत्कर्ष क्रिकेट क्लब आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगल्या गेम प्लॅने खेळ संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. फलंदाजी करत असताना 49 धावा धावफलकावरती. आता त्याचा बचाव चालू आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये धावचीच्या रूपामध्ये विकेटचं पतन राजला मैदान सोडावं लागतंय. पहिली विकेट आले. धावचीच्या रूपामध्ये मैदान सोडावं लागतं. राज याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश जगताप दाखल झाले. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. षटक क्रमांक 1 संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 वरती 1 टीम स्वराज्य आपण पाहतोय. कमॉन डीजे. चला इम्पॅक्ट खेळणं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला वेदांत. 18-43 इक्वेशन आपण लाईव्ह स्क्रीनवरती पाहतोय. षटक क्रमांक 2. हो पहिला चेंडूवरती दॅनेचं स्वागत केलंय चौकाराने. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. चेतनच्या बॅटमधून चौकार आलाय.
चांगल्या दर्जाचं शॉर्ट सिलेक्शन आपण पाहिलं. 4 धावा धापलकामध्ये वेगाने वाढतील. यावेळेस काय दबावामध्ये आता गोलंदाजी आता करावी लागेल. एक चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. हो, यावेळेस काय मोठा फटका मारायचा नादा. चला, जर वेदांत आणि हस्तिक पाटीलने जर डायव्ह लागून जर चेंडू अडवला तर वेदांत आयरेकडून अनिश आयरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पारितोषिक आलंय. वेदांत आणि हस्तिकसाठी जर डायव्ह लागून चेंडूला अडवलं तर 500 रुपये. यावेळेस काय यावेळेला ध्यानेश फक्त चेंडूकडे बघत राहिला. चेंडू कार्पेटच्या साऱ्या निघून गेलाय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा वन्स अगेन मोर. पुन्हा एकदा टॅपच्या सहाय्याने खेळून काढले चेंडू. हस्तिक चेंडूवरती फेकी चांगली तद्वर एकेरी कंप्लीट होईल. मॅच मध्ये आलेत लगातार 2 चौकाराने धावफलक 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले. 2.3 चेंडूचा खेळ झाला. 9-23 इक्वेशन मॅच मध्ये आपण पाहिलं. यावेळेस काय नो लाऊड अपील. पंचांचा लाऊड इशारा आपण पाहिला. माझ्या नो असा ज्या चेंडूवरती चौकार आला तर सामना ऑन झाला असता. 9-22 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. पोलांचा बॉल. हो, यावेळेस काय एका हाताने चेंडूला अडवलंय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं होतं. तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. एका हाताने चेंडूला क्षेत्ररक्षकाने फील्ड केले तद्वर एकेरी कंप्लीट होईल. 8-21 मॅच मध्ये इक्वेश येऊन थांबले. 28 धावा धावफलकावरती टीम स्वराज्य आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये आपण संघाला पाहतोय. 8-21 म्हणजे लगातार 2 चौकार आले तर अंतिम सामना अंतिम षटक आपण पाहणार आहोत. 28 आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लागले. 4 चेंडूमध्ये वैयक्तिक 10 धावांची खेळी आतापर्यंत राज याने चांगल्या रीतीने साकारला. त्याच्या साथीने आपण गणेश पाहतोय. पुन्हा एकदा जागा बनवून खेळायचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. बॅकअप देखील चांगलं होतं. मैदानाच्या आतमध्ये एकेरी धाव फक्त खात्यामध्ये ऍड होईल. चिराग षटक क्रमांक 3 मध्ये मार्गस्थ आतापर्यंत 2 चौकार चिरागच्या विरुद्ध आले. तिसरा येईल का? आडव्या बॅटने खेळलाय, लपेटलाय. 4 धावा मिळतील चेंडूवरती चौकार. डीजे
आहे ना तो गटला जाऊ शकेल. राज एका ठिकाणी आहे, एका ठिकाणी गणेश हस्तिक गोलंदाजी मार्कवरती आले, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये मोठ्या धावा उभारल्या होत्या. आता डिफेंड करायचं आहे त्याला. यस यस नक्कीच पार्टनरशिप बिल्ड झाले मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस काय 5 धावा बोनसच्या रूपामध्ये ऍड होतील. राजच्या बॅट मधून चौकार आलाय डीजे. ठिकाणी जवाब से दिया जा रहा है आणि ईट का जवाब पत्थर से. यस 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 असा सामना होणे नाही आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना त्या दडपणा दबावामध्ये अशी गोलंदाजी करणं म्हणजे आता डोकेदुखी वाढले टीम UCC. वाढलाय डोकेदुखी वाढलाय, कारण दोन्ही फलंदाज आता मध्ये तालामध्ये लयामध्ये सुरामध्ये बॅटिंग करताना दिसतात आपल्याला. राजेश जगताप एकदम खौफ त्याच्या चेहऱ्यावरती आहे. यस 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 नक्कीच 5 धावा कोणी खर्च केले. ज्याच्या लगातार बॅटमधून 3 चौकार आले तो हस्तिकने 5 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा राज हा ना करताना गणेशला मैदान सोडावं लागतं धावचीच्या रूपामध्ये. 3ऱ्या विकेटचं पतन फलंदाज बाद दिसे. आपण पाहतोय या मॅच मध्ये 5 मध्ये अजूनही आपण पाहायला गेलं तर 11 धावांची गरज आहे. खेळपट्टीमध्ये राजेश आहे अजूनपर्यंत, तर नक्कीच स्वराज्य संघ मनामध्ये विचार करतोय ही मॅच येऊ शकेल. यस 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 नक्कीच राज जगताप जोपर्यंत हो या वेळेस काय मोठा मासा गळायला लागलाय. राज जगताप तंबूच्या आसराला 4थ्या विकेटचं पतन. बिग 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 विकेट फलंदाज बाद. बॅटिंग राजची राहिलेली होती. जबरदस्त प्रयत्न आपण पाहिला तर या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना राजचा राहिला, गणेशचा राहिला आणि आता परत आपण पाहायला गेलं तर जी धावसंख्या फलकावरती लगावलेली आहे, कमाल की बॅटिंग दिसलेली आहे आपल्याला. यस 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 नक्कीच राजचं कौतुक केलं जाईल. सामना ऑन करून दिला. हस्तिकने चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूमध्ये जरी 5 धावा खर्च केल्या असतील तर लगातार 2 विकेट आलेत. तिसरा येईल का लगातारचे 3 विकेट. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिले लगातार 3 चौकार हस्तिकच्या बॅट मधून. ते बघा पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 3 चौकार ठोकले, 500 कमवलेत. आता हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक बॉल रुद्रनी 3 बॉल 3 चौकार मारले तर नावे त्यांच्याकडे 500 रुपये दिले जाणार. ग्राउंड शॉट मारलाय रनआउट स्वरूपाने. आणखीन 1 विकेट म्हणजे भरपूर जाम विलंब झाला. ज्या ठिकाणी चिडिया चुक गई खेत असं समीकरण होतं त्यावेळेस किरूचं गाणं आपण पाहिलं किरण दादाचं. ओ आता मात्र गडी झालाय बाद आणि चेंडू पण हरवलाय आणि UCC संघ हा मॅच जिंकलाय. आता UCC संघ भिडणार आहे साईशा 11 संघासोबत. चला साईशा 11 आणि UCC टॉस साठी या. मॅच समरी पहा. हस्तिकच्या 9 मध्ये 22 धावा,
त्याच्यानंतर ज्ञानेशच्या 6 मध्ये 14 धावा, ॲलेक्स